नमस्कार नमस्कार नमस्कार. आधीच सळसळता जो उत्साह आहे तो वातावरणातही जाणवतोय आणि त्या उत्साहासोबतच आपल्या सर्वांचंच पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी यांच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करते. पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी यांची निर्मिती असलेला रणपती शिवराय स्वारी आग्रा दिग्पाल लांजेकर लिखित आणि दिग्दर्शित हा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे 30 जानेवारीला. पण तत्पूर्वी श्री शिवराज अष्टक यातील हे 6वं पुष्प आपल्या सगळ्यांच्या भेटीला येण्याच्या आधी या सिनेमाचा ट्रेलर अनावरण सोहळा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने इथे संपन्न होणार आहे. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी जी उपस्थिती दर्शवली आहे त्याकरता मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते. आणि खरं सांगायचं तर हा कार्यक्रम, आणि मी जे मगाशीच म्हणाले की कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच सळसळता उत्साह आणि हे वातावरण, कारण विषय तसा आहे आपल्या अतिशय जवळचा आणि ऊर भरून येणारा हा विषय आहे. आणि मला वाटतं या भावनांना खूप चांगल्या पद्धतीने वाट करून दिली आहे ती म्हणजेच दिग्पाल लांजेकर यांनी. गेले अनेक आपण सिनेमे पाहिलेत ज्यामध्ये आपण फर्जंद पाहिला, फत्ते शिकस्त पाहिला, पावनखिंड पाहिला, श्री शिवराज पाहिला, सुभेदार पाहिला आणि 6वं पुष्प म्हणजेच रणपती शिवराय स्वारी आग्रा. आणि या सिनेमाचा दमदार असा ट्रेलर आपल्या सगळ्यांना आज पाहायला मिळणार आहे. पण आपल्या सगळ्यांचाच ऊर भरून टाकणारी आपला इतिहास कायमच आपल्या समोर आला की असं वाटतं आपण काहीतरी खूप मोठी गोष्ट जगलोय, अनुभवलोय, जे आपल्याला वारसा म्हणून लाभलेलं आहे आणि वेगवेगळ्या सिनेमांच्या मार्फत आपल्यापर्यंत ते पोहोचतंय. आपण तिकडे वळूयातच, पण मला वाटतं या क्षणाची, या कार्यक्रमाची, या सोहळ्याची सुरुवात देखील तशीच व्हायला हवी. आणि ती सुरुवात म्हणजेच शिववंदना करून आपण करूयात. आज आपल्या सगळ्यांसमोर एक खास कार्यक्रम इथे सादर होणार आहे, पण ही शिववंदना करण्यासाठी मी इथे स्टेजवर आमंत्रित करते पॅनोरमा स्टुडिओजचे चेअरमन कुमार मंगल पाठकजी, तसेच मुरलीधर शतवानीजी, मुगाफी पिक्चर्सच्या निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भारत माता की, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, नमः पार्वती पते हर हर. धन्यवाद. आपला मानबिंदू, अभिमान बिंदू, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत असे श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सोबतच त्यांच्या सोबतीने लढलेले वीर योद्धे आपले मावळे, त्यांना आपण कधीच विसरत नाही. आणि मला वाटतं दिग्पाल सर ते विसरूही देणार नाहीये. आणि म्हणूनच खरं तर त्यांना एक प्रकारे आपण आज इथे वंदना करणार आहोत. आपल्याकडून एक मानाचा मुजरा खरं तर आजच्या या सोहळ्यात आपण त्यांना देणार आहोत. आणि त्यासाठी मी इथे आमंत्रित करते युवा शाहीर आविष्कार देशिंगे यांना. सळसळता उत्साह अजून दुपटीने वाढवणार आहे हा पोवाडा आपल्या सगळ्यांसमोर इथे जो सादर होणार आहे. जोरदार टाळ्यांनी आधी आपण देखील त्यांच्यासाठी त्यांचं स्वागत करूयात, त्यांचाही उत्साह वाढवूयात. रसिक चरणा
धन्य धन्य शिवाजी राजा राज्याचा गाजा धन्य धन्य शिवाजी राजा राज्याचा गाजा मुजरा हा माझा मुजरा हा माझा मुजरा हा माझा नवा नवा इतिहास घडवी नवा नवा इतिहास घडवी नवा नवा इतिहास घडवी लढून शत्रूनास धारळवी तुझ मिळवून घेण पदवी आज आज तुझ मिळवून घेण पदवी तुझ मिळवून घेण पदवी आज आज शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला स्वतःच्या मध्ये घेतला काय वर्णामी खाती हे पुत्र जन्माला आला शिवनेरी किल्ल्यावरती शिवजन्माच्या अगोदरच्या काळामध्ये चारी बाजूला 4 शाया होत्या मराठी माणसाला पाय ठेवायला पाऊलवर मालकीची जागा नव्हती अशा वेळेला राष्ट्रमाता जिजाऊ यांनी आई जगदंबेला नवस केला होता आई जगदंबे मला एक बाळ हवाय तो काळाचा कर्दनकाळ असावा हे रावणाचं राज्य संपावं आणि रामराज्याची स्थापना व्हावी असा नवस केला होता आणि त्या आई जगदंबेने हे पुत्र जन्माला घातलेलं हा नवस केला होता राष्ट्रमाता जिजाऊंनी आणि त्या नवसाचं प्रसाद म्हणून जगदंबेने हे बाळ राष्ट्रमाता जिजाऊ यांनी दिलेलं आहे मराठी माणसाने कोणासाठी लढावं कोणासाठी झुंजावं आणि कोणासाठी मरावं हा प्रश्न निर्माण झाला होता राष्ट्रमाता जिजाऊचे संस्कार कसे होते बघा शिवाजी महाराज अवघी 3 वर्षाचे असताना त्या काळात नाच गाण्याचा तंबू आला होता 3 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज खेळात आडायचं बघायचं काही समजत नव्हतं गावामध्ये काय आलंय पाहण्यासाठी 3 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज त्या नाच गाण्याच्या तंबूतून त्या तंबूच्या खिडकीतून आत डोकावून पाहताय गावामध्ये काय आलंय आणि हे दृश्य राष्ट्रमाता जिजाऊंनी पाहिलं आणि त्या 3 वर्षाच्या बाळाला सांगितलं माझ्या बाळा माझ्या राजा तुला बाया नाचवणारा राजा बनायचं नाही तर बाया वाचवणारा राजा बनायचं हे राष्ट्रमाता जिजाऊचे संस्कार होते छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य स्थापन केलं हे भगव्या झेंड्याची पाईक होते दादा एक मावळा जमा केला नदीर तानाची माणूसने मुरादाजी शिवा काशी जीवा महाल नेसाजी पाजी प्रभू देशपांडे जीवाला जीव देणारी माणसं होती म्हणून स्वराज्य घडलं आणि मग अशा वेळेला